महाराजांना फक्त एकाच बहिणीचा आवाज गेला. ते म्हणतात माझ्या 50,000 बहिणी आहेत राख्या बांधणाऱ्या, त्यांचा आवाज आल्याशिवाय मी इथे येणार नाही. आता मी कंटाळलो फोन करून करून, बाकीची मंडळी मागून खुणवत आहे, तुमचा आवाज गेल्याशिवाय महाराज येणार नाही असं म्हणतात. म्हणून त्यांच्यासाठी आपण एक शेवटची सामुदायिक गवळण घेऊया. मागच्यानी जरा वारकरी मंडळी जरी तुमचे नियम जरी काही असले, थोडीशी आम्हाला तुम्ही साथ द्या. गवळण म्हणते गवळणी लाग सईबाई, गवळण म्हणते गवळणी लाग सईबाई, पुत्र झाला यश गेला बाई झाला गला बाई झाला, पुत्र झाला यश गेला बाई झाला गला
सुंटवले बाईवर गवले बाईवले गवळण म्हणती गवळणी लाग बाई गवळण म्हणती गवळणी लाग बाई दान देगा देवा आवडी
तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुके घालावे आम्हासी तुके घालावे आम्हासी गुण गाईले तूच माझी सर्व तुके घालावे आम्हासी तुके घालावे आम्हासी गुण गाईला आवडी हे माझी सर्व दोषी ज्ञानदेव ज्ञानदेव हरी विठ्ठल भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय संत की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय विठ्ठल रुक्मिणी प्रसादी भजन मंडळ त्याचप्रमाणे बाळगोपाळ महिला भजन मंडळ या सर्वांचं त्याचप्रमाणे संत तुकाराम मंदिर या सर्वांचा आभार महाराजांचं या ठिकाणी त्वरित आगमन होत आहे कृपया आपण काल हरिभक्तपरायण निवृत्ती महाराज देशमुख यांना आपण सर्वांनी ऐकलं. अगदी प्रचंड गर्दीमध्ये आपण सर्वांनी त्यांना या ठिकाणी साथ दिलीत आणि आज दुसऱ्या दिवशीची ही कीर्तनरूपी सेवा मानव आधार सामाजिक सेवा संस्थेच्या या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित हरिभक्तपरायण आमदार राम महाराज कदम यांच्या कीर्तनरूपी सेवेसाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं, आमच्या विभागातील सर्व माता भगिनींचं, सर्व वारकरी संप्रदायातील मंडळींचं या ठिकाणी मी मानव आधार सेवा संस्थेच्या वतीनं त्यांचे संस्थापक नाना ताठेले आणि राजू कोळी अध्यक्ष आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीनं मी त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक 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 अभिनंदन करतो. आज या ठिकाणी महाराज चायनाला होते. मगाशी 5 वाजता त्यांचं या ठिकाणी विमान लँडिंग झालं आणि त्यानंतर सर्व आटोपून या ठिकाणी ते आज आपल्या पाठीमागे या ठिकाणी गणेश मंदिरामध्ये त्यांचं आगमन झालेलं आहे. त्या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेऊन या काही वेळामध्येच या ठिकाणी ते आपल्या समोर येत आहेत. आपण सर्वजण त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहिला. आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक अभिनंदन करतो. मानव आधार सेवा संस्थेनं गेल्या 1 वर्षभरामध्ये जे काही सामाजिक कार्य केलेलं आहे त्या कार्याचा थोडक्यात आढावा सांगायचा म्हटलं तर वेळ या ठिकाणी अजिबात घेणार नाही, कारण वेळ आधीच झालेला आहे. कुठल्याही राजकीय पक्षाचा हा कार्यक्रम नाही, संपूर्णपणे राजकारण विरहित. इथे कोणाच्याही भाषणं होणार नाहीत, परंतु आपली एक संस्कृती आहे, आपली एक फॉर्मॅलिटीज आहेत. त्या संस्कृतीप्रमाणे आपण आलेल्या माणसांचा आदर